हॅलो नमस्कार. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या नवीन चॅनलवर जे आहे की सिस्टरवाली मस्ती. तर आजचा आमचा व्हिडिओ आहे दृष्टी. काय वाटतं ताई तुला, दृष्ट ही लागते हे खरंच आहे की नाही? हो हो, अगदी हे खरं आहे. कारण की मला याचा खूप मोठा अनुभव पण आहे, जो मी तुम्हाला शेअर करू इच्छिते. ॲक्च्युली काय आहे की हे मी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दाखवते आहे दृष्टीबद्दलच्या. हे एक लाल मीठ आहे, पांढरं मीठ, आणि ही आहे एक ब्लॅक कलरची कॅन्डल. तर पहिले मी तुम्हाला अनुभव सांगते की माझ्या मुलाची एक क्रिकेट मॅच होती आणि मला माहिती नव्हतं तो इतका छान खेळतो बा म्हणून. मी सडनली गेली, त्याची मॅच बघितली. त्याने खूप छान असा त्याने विकेट्स घेतल्या, तो फास्ट बॉलिंग करत होता. आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर ते बघतो काय, तर तो आजारी पडलेला. त्याला मेडिसिन दिले पण काही केल्या त्याचा ताप कमी होत नव्हता. मग माझी मैत्रीण म्हणाली की एक काम कर तू, की तू नाही का काय मिठाने त्याची दृष्ट काढून बघ. मी ते केलं आणि त्याच्यानंतर मी सर्च केल्या वेगवेगळ्या गोष्टी, रेखी लेवल शिकली. वेगवेगळ्या गोष्टी केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की दृष्ट ही दोन प्रकारची असते, चांगली पण असते, वाईट पण नसते. पण त्या दोन्हीही दृष्टी कुठल्याही प्रकारच्या असल्या तरी ती दृष्ट ही आपल्या लाईफवरती त्याचा परिणाम पडतो. मग मला सांग, तू त्याच्यासाठी काय उपाय केला? सगळ्यात छान दृष्ट न लागणे किंवा लागलेली दृष्ट उतरण्यासाठी सगळ्यात छान उपाय म्हणजे मिठाचा वापर करणे. म्हणजे ॲटलिस्ट महिन्यातून तुम्ही 3दा तरी तुमच्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं. ते मीठ टाकलेल्या पाण्याने तुम्ही डोक्यावरनं आंघोळ करायची. पहिल्या दिवशी डोक्यावरनं आंघोळ करा. तुमचे केस जे आहे ते लांब आहे, रोज रोज नाही करू शकत, पण पहिल्या दिवशी मिठाने आंघोळ करायची डोक्यावरनं आणि नंतर पूर्ण बॉडीवरती पुढच्या 2 दिवस मिठाने आंघोळ केली गेली. मग असं काही आहे का, कोणता वार आहे का की त्याच दिवशी करायचं, की असं काही नाही? नाही, शक्य असेल तर कसं शनिवार रविवार तुम्हाला सुट्टी असते, सगळेजण एकदम बिझी आहेत स्वतःच्या लाईफमध्ये, तर प्रिफर करा की तुम्ही शनिवार रविवार आणि सोमवार ही गोष्ट करू शकता. आणि तू जेव्हा रेकीचे हे केले, सेशन केले, तर तुझा त्याच्यात अनुभव कसा आला? खरोखर मला खूप छान अनुभव आलेला आहे. मी माझे ऑरा क्लीन केला असं मला ते रेखी केल्यानंतर जाणवायला लागलेलं आहे. माझ्या घरातलं वातावरण हे एकदम हसून खेळून झाल्यासारखं जाणवलं त्याच्यानंतर. आणि ही जी कॅन्डल दिसते मला ब्लॅक कलरची, ती कशासाठी आहे? ही एक ब्लॅक कॅन्डल आहे आणि ही कॅन्डल जर रोज तुम्ही संध्याकाळी तुमच्या घरात लावली तर त्याने काय होईल की तुमच्या घरातली जी काही निगेटिव्हिटी आहे ती तुम्हाला स्वतःला जाणवेल की ही निघून जाते आहे निगेटिव्हिटी. तुम्ही जास्तीत जास्त ज्या ठिकाणी बसता, हॉलमध्ये, बेडरूममध्ये, तिथे तुम्ही ही कॅन्डल रोज लावा. कंटिन्यू 15 दिवसात तुम्हाला तुमच्या घरातला टेरिफिक असा हा पॉझिटिव्ह रिझल्ट झालेला दिसेल. मग ही कॅन्डल कुठे अवेलेबल आहे? आपल्याकडे आहे? हो हो, मी माझा लिंक देईल तुम्हाला, त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर देईल. तुम्ही त्याच्यावरती व्हॉट्सअप करा आणि तुमची ऑर्डर प्लेस करा. आणि मी असं ऐकलंय की या कॅन्डलचं मेण पण खाली पडत नाही, कारण की ही कॅन्डल तुमच्या घरातली जी निगेटिव्हिटी आहे ती पूर्ण स्वतः जाळून टाकते. अच्छा. त्याचप्रमाणे मी एक गोष्ट सांगू इच्छिते. दर महिन्यातून एक कुठला तरी मंगळवार तुम्ही फिक्स करा. अशा काचेच्या ट्रान्सपरंट अशा वाटी, बाउल्स जे असेल पण ते ट्रान्सपरंट हवं, त्याच्यामध्ये मीठ टाकून तुम्ही ज्या घरातल्या प्रत्येक वॉशरूममध्ये ठेवा. कारण की सगळ्यात जास्त निगेटिव्हिटी ही तुमच्या वॉशरूममधून येत असते. म्हणून वॉशरूम हे क्लीन ठेवलं गेलं पाहिजे आणि तिथे तुम्ही हे मीठ ठेवा. तुमच्या घरातून खूप निगेटिव्हिटी गेलेली राहील. आणि मी असं पण ऐकलं आहे की एखाद दिवशी जर झाडू पोछाच्या वेळेस पण त्या पाण्यात जर तुम्ही मीठ टाकलं. अगदी अगदी जसा तुम्ही तुमचा स्वतःचा ओरा क्लीन करता मिठाने आंघोळ करून, तसंच आपल्या घरात पोछा मारताना मीठ टाकून जर पोछा मारला तर तुमच्या घरातला जो आहे तो क्लीन होतं पूर्ण घर. अरे वा, खूपच छान. तुम्ही नक्की प्रत्येक जण हे करून बघा. तुम्हाला खूप छान अनुभव येईल आणि तुमचे आलेले अनुभव नक्की आम्हाला शेअर करा. आम्हाला खूप आनंद होईल ते वाचून. आणि तुम्हाला कसा वाटला आमचा व्हिडिओ? आम्ही नवीनच चॅनल ओपन केलाय, तर प्लीज तुमचे कमेंट्स आम्हाला हे करा कमेंट बॉक्समध्ये. आणि आमचा पण पहिला अनुभव आहे, आम्ही पण पहिला व्हिडिओ अपलोड करतोय, तर आम्हाला पण तुमची साथ अशीच असू द्या. Thank you for watching. Thank you very much. Bye bye. See you in next video.